नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.2 बघतोय. इथे मी एक फॉर्म्युला लिहिला आहे. a + b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस b क्यूब. याच फॉर्म्युल्यावरती हा प्रॅक्टिस सेट आहे. यातलं पहिलं एक्झाम्पल आहे k + 4 ब्रॅकेट क्यूब. मी ते फॉर्म्युला लिहून घेते. a + b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस b क्यूब. ओके, हवं तर आपल्याला आपण याच्या खाली a आणि याच्या खाली b असं लिहून घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला समजेल की फॉर्म्युल्यामध्ये जिथे a आहे तिथं आपल्याला k लिहायचं आहे आणि जिथे b आहे तिथं 4 लिहायचं आहे. बघा आता a क्यूब म्हणजे kचा क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय ak² मल्टिप्लाय b म्हणजे 4 प्लस 3 लिहिला मी. a म्हणजे तुमचा k मल्टिप्लाय b म्हणजे 4चा स्क्वेअर प्लस b म्हणजे 4चा क्यूब. ओके, आता आपण हे सॉल्व करूया. k क्यूब प्लस आता इथे या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन बघा. 3 × 4 12k² प्लस आता ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आधी करून लिहूया आणि इथे 4चा स्क्वेअर करायचा, तो स्क्वेअर करून घेऊया आपण इथे. प्लस इथे 4चा क्यूब करायचा आहे 64. आता या दोन टर्मचं फक्त मल्टिप्लिकेशन करायचं राहिलं आहे, ते आपण आता करून घेऊया. k क्यूब प्लस 12k² प्लस आता 16 आणि 3चं मल्टिप्लिकेशन केलं तर 48k येतं आणि हा पुढचा नंबर आहे तसाच आपण इथं लिहून घेतला. अशा पद्धतीने आपलं पहिलं एक्झाम्पल सॉल्व झालं आहे. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. आता इथे काय एक्झाम्पल आहे बघा. 7x प्लस 8y ब्रॅकेट क्यूब. आता इथे फॉर्म्युला लिहून घेऊया. 3a² b प्लस 3ab² प्लस b क्यूब. हवं तर आपण आता याच्याही खाली असं a आणि b लिहून घेऊया, जेणेकरून आपल्याला समजेल की एच्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आणि बीच्या ठिकाणी कोणती. तर बघा आता मी बॉक्स याला करते आणि मी याच्यामध्ये व्हॅल्यूज लिहिते. 8y प्लस 3 मल्टिप्लाय 7x मल्टिप्लाय 8y² प्लस 8y क्यूब. ओके, आता आपण हे सॉल्व करूया. आता इथे 7चा क्यूब करायचा आहे, तो आहे 343 आणि xचा क्यूब केला x³ प्लस आता ही आणि ही सिंगल टर्म आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन पहिलं करून घेऊया 8 आणि 3चं. आणि इथे 7xचा स्क्वेअर करायचा आहे, तो इथे करून घेऊया. प्लस आता या दोन सिंगल टर्म आहेत त्यांचं करून घेऊया आणि इथे 8yचा स्क्वेअर करायचा आहे, तो करून घेऊया. इथे 8yचा क्यूब करायचा आहे. 8चा क्यूब आहे 512 आणि y क्यूबचा y³. आता या दोन टर्म आणि या दोन टर्म यांचं फक्त मल्टिप्लिकेशन करायचं राहिलं आहे. आता तेवढं करून घेऊया आपण. आता आपण या दोन टर्मचं नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते येतं 1176 आणि इथला x² y प्लस आपण या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते येतं 1344 xy² आणि लास्टचं टर्म आहे अशीच लिहून घेतली.
अशा पद्धतीनं आपलं दुसरं एक्झाम्पल सोडवून कंप्लीट झालं आहे. आता आपण तिसरं एक्झाम्पल बघतोय. 7 + m ब्रॅकेट क्यूब. आता मी इथे फॉर्म्युला लिहून घेते. = a³ + 3a² b + 3ab² + b³. हवं तर आपण इथे सुद्धा पेन्सिलनी याच्या खाली a आणि याच्या खाली b असं लिहून घेऊया आणि एक्झाम्पल पुढे सॉल्व करूया. जिथे a आहे तिथं 7 लिहायचं आणि जिथे b तिथे m लिहिणार आहे आपण. + 3 7² × m + 3 × 7 × m² + m³. ओके, आता आपण इथे 7चा क्यूब करून लिहूया. प्लस आता आपण इथे 3 आणि mचं मल्टिप्लिकेशन लिहितोय आणि 7चा स्क्वेअर करायचा आहे, तो करून इथे लिहितोय आपण. प्लस आता इथे 3 आणि 7चं मल्टिप्लिकेशन केलं आणि हा m² इथे लिहिला प्लस m³. आता या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं राहिले, ते आता आपण करून घेऊया. m + 21 m² + m³. अशा पद्धतीनं आपलं तिसरं एक्झाम्पल सॉल्व करून झालं आहे. आता आपण चौथं एक्झाम्पल बघूया. आता चौथं एक्झाम्पल बघाल तर इथे 52 ब्रॅकेट क्यूब दिलं आहे. सिंगल नंबर आहे, तर आपण ह्याला डबल नंबर्समध्ये कन्वर्ट करून घेऊया. बघा लिहिलं 50 + 2 ब्रॅकेट क्यूब. आता मी इथे फॉर्म्युला लिहिते. a³ + 3a² b + 3ab² + b³. ओके, आता आपण हवं तर इथेही a आणि b असं लिहून घ्या. आता हे एक्झाम्पल पुढे सॉल्व करूया आपण. + 3 × 50² × 2 + 3 × 50 × 2² + 2³. ओके, आता आपण पुढं करूया. आता याचा क्यूब करायचा आहे, तो करून इथे लिहून घ्या. प्लस आता 3 आणि 2चं मल्टिप्लिकेशन करून इथे लिहा आणि या नंबरचा स्क्वेअर करायचा आहे, तो करून घ्या इथे. प्लस आता या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करून इथे लिहा आणि 2चा स्क्वेअर करायचा आहे, तो इथे लिहा. आता इथे 2चा क्यूब करायचा आहे, तो इथे लिहून घ्या. आता या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आणि या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन राहिलं आहे, ते आपण आता ह्या नेक्स्ट स्टेपमध्ये करून घेऊया. बघा इथे मी मल्टिप्लिकेशन या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन इथे लिहिलं आणि या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन इथे लिहिलं. आता ह्या सर्व नंबरचे आपण ॲडिशन करून फायनल आन्सर लिहून घेऊया. अशा पद्धतीनं आपलं चौथं एक्झाम्पल सॉल्व करून झालं आहे. नंबरचे क्यूब्स कसे काढायचे याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तोही व्हिडिओ बघून घ्या आणि आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.